हो बायको सांगतेस काय? म्हणजे एवढं सगळं घडलं घरामध्ये आणि मला काही माहितीच नाही. कसं माहिती असेल? शहामृगाची अंडी शोधायला बाहेर पडला होता ना तुम्ही. कसं कळणार घरात काय चाललंय ते? नाही पण पण मला खरं सांग, वेदा बरी झाली तेही तिला हॉस्पिटलला न नेताच. ठणठणीत. कमालच झाली. कमाल नाहीये, काहीतरी वेगळंच आहे. ती म्हातारी इथे येते काय? मीराला काहीतरी सांगते काय? मीरा वेदासाठी ते करते काय आणि वेदा बरी होते काय? आणि हे सगळं बघून ती मंजिरी चिडते काय? म्हणजे तू म्हणतेस तसं बघितलं तर म्हणजे ती आजी घरी आली आणि तिने मीराला काहीतरी करायला सांगितलं, त्याच्यामुळे वेदा बरी झाली आणि वेदा बरी झाली म्हणून मंजिरी वहिनी चिडली. ह्या सगळ्यात काहीतरी कनेक्शन आहे असं वाटतंय का तुला? वाटत नाहीये, आता माझी खात्री पटायला लागली आहे. बायको, एक नवीन बिझनेसची आयडिया सुचली आहे. आता काय? आपण ना डिटेक्टिव्ह होऊया आणि हे काही चाललंय ना त्याचं सिक्रेट शोधूया. म्हणजे या घरातली माणसं कुठे जातात, कधी जातात, काय करतात, कसं करतात, ह्याच्यावरती असं वॉच ठेवूया. मग त्यांना ब्लॅकमेल करूया आणि भरपूर पैसे कमवूयात. आणि भरपूर मार सुद्धा खाऊया. हा, तुम्हाला काय हा सिनेमा वाटला का? इथे मोठं काहीतरी घडतंय. ती मंजिरी आणि मीरा आत्ता घरात नाहीयेत. कुठे गेले असतील दोघी? मला माहितीये तू या वास्तूला तुझ्या अघोरी जादूचा अड्डा बनवून ठेवलायस आणि याचाच वापर करून तू माझ्या बाबांनाही गायब केलंस. मी ती जागा बघितलीये. कुठे? स्वप्नात? तुला काय वाटतं या वास्तूमध्ये एखादं गुप्तदार आहे? हा, असं वाटतं तुला? जा मग जाऊन बघ. जा ग. सूर्य मावळला की रात्री भटकणाऱ्या किड्यांना वाटतं की आता राज्य आपलंच आहे. सगळीकडे अंधार, सगळीकडे भीती, पण ती रात्र तात्पुरतीच असते. सूर्य पुन्हा उगवतोच. मी तुझं खरं रूप शोधणार, तेही तुझ्या काळ्या दुनियेत शिरून. कसंय मीरा, दिवसा चिवचिव करणाऱ्या चिमण्यांना असं वाटतं की एकदा का सूर्य मावळला की पुन्हा रात्र होणारच नाही. पण सूर्य मावळतोच आणि रात्री निशाचर बाहेर पडतातच. तू उजेडाच्या गोष्टी करतेस, पण काळोखात शिरायला धाडस लागतं. ठीक आहे, मग आपल्यात उजेड आणि काळोखाचा खेळ सुरू झाला असं समज. आता बघूयाच, तू काळोखात राहून जिंकतेस की मी उजेडात राहून जिंकते. आता त्या मीरा सोबत फक्त शाब्दिक चकमक करून काही उपयोग नाहीये. सावध झाली ती. तिला बाळ होण्याचे सगळे मार्ग तिने बंद करून टाकलेत. स्वतःभोवती संरक्षणाचे कवच निर्माण केलंय. पण ते कवच मला भेदावं लागेल. आता फक्त एकच उपाय,
तिचा बाप शिवनाथ जो माझ्या तावडीत आहे, त्याला या खेळात उतरवण्याची वेळ झाली आहे. शिवनाथ, तूच आहेस माझ्या हुकुमाचा एक्का. फोन का नाही उचलता मुलगा? फोन उचलायला काय प्रॉब्लेम आहे? अगं बायको, अगं का चिडचिड करतेस एवढी? चिडून येते काय करू? फोन उचलत नाहीये तो. कधीपासून फोन लावते मी त्याला. अगं हो, तुझं काही बोलणं झालं का त्याच्याशी? तेच कुठे सांग. तो माहितीये का? तेच सांगतोय. बोला. थोड्या वेळापूर्वी बोलणं झालं माझं त्याच्याशी. लवकर येतोय म्हणाला. लवकर म्हणजे कधी? कधी? 2 मिनिटांनी, 2 तासांनी का 2 दिवसांनी येणार आहे तो? वेळ लागेल म्हणाला आणि म्हणाला बॉम्ब घेऊन येतोय. काय? हो, म्हणजे हे शब्द होते त्याचे. बॉम्ब घेऊन येतोय. ऐको, मला भीती वाटते हा बॉर्डरच्या पलीकडे गेला नसेल ना? उगाच काहीतरी बोलू नका तुम्ही. आधीच्या मुलांनी मला टेन्शन देऊन ठेवलंय. तो कुठला बॉम्ब घेऊन येणार आहे देवच जाणे. बघ, मीरा, अगं आपण इतकं बोललो, पण एक सांगायचं राहून गेलं. राहून गेली. पण मला आता काहीच ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये. नाहीये? अरे देवा, हरकत नाही. तुझ्या भिकारड्या बापाबद्दल होतं. माझ्या बाबांविषयी एक शब्द जरी बोललीस ना तर काय करशील? मारशील मला का तुझ्या देवी आईला बोलवशील? काय गाई? हल्ली तुम्ही असं काय बोलत असता गुपचूप? काही सिक्रेट आहे का? नाही का अनन्या, सिक्रेट. तुम्ही करत काय होता? आपले वकील काय करत होते ते सांगा मला. आणि हे सगळं तुम्ही मला असं अचानक सांगताय? म्हणजे इतक्या तारखा झाल्या तेव्हा तुम्हाला कल्पना नव्हती या गोष्टीची? हे बघा, मला सॉरी नकोय तुमच्याकडनं. मला ना प्रत्येक अपडेट हवंय. काय झालं वेदाचे बाबा? मायाला जामीन मिळालाय. ती जेलमधनं बाहेर आली आहे.